तुम्ही कदाचित या रील्स बघितल्या असतील। आपके पास 100 शेयर है तो कंपनी आपको फ्री में 100 शेयर देने वाली है। तो अगर आप टाटा मोटर्स का एक भी शेयर 1 अक्टूबर से पहले खरीद लेते हो तो आपको भी ये डीमर्जर का बेनिफिट हो सकता है। टाटा मोटर्ससाठी एक मोठी बातमी आली आहे। या डीमर्जरची रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे 1 ऑक्टोबर 2025। या रील्स बघून जर तुम्ही टाटा मोटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर 1 मिनिट थांबा। वेलकम टू आवर ब्रँड न्यू सिरीज रियालिटी चेक फिट इन्फ्लुएन्सर। आता तुम्ही ज्या रील्स बघितल्या त्यानुसार टाटा मोटर्सची डीमर्जरची रेकॉर्ड डेट ही 1 ऑक्टोबर आहे, पण हे चुकीचं आहे। टाटा मोटर्सची डीमर्जरची रेकॉर्ड डेट ही 14 ऑक्टोबर आहे। अशा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांवरती कितपत विश्वास ठेवायचा? अजिबात ठेवू नका। जे जेन्युइन आहे तेच ऐका आणि तेच बघा। टाटा मोटर्सचं डीमर्जर 1 ऑक्टोबरला झालं असलं तरी पण शेअर होल्डरसाठीची डीमर्जरची रेकॉर्ड डेट ही 14 ऑक्टोबर आहे। त्यामुळे तुम्ही जर 13 ऑक्टोबर पर्यंत डीमॅट अकाउंटला टाटा मोटर्सचे शेअर्स घेतले तर 14 तारखेला तुम्ही टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर लिस्टमध्ये नक्की असाल। त्यामुळे जर टाटा मोटर्स मधून जी कंपनी वेगळी होणार आहे म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ही जी वेगळी कंपनी होणार आहे त्याचे तुम्हाला शेअर्स हे फ्री मिळणार आहेत। त्यामुळे टाटा मोटर्सची रेकॉर्ड डेट ही 14 ऑक्टोबर आहे हे लक्षात ठेवा। त्यासाठी तुम्ही आत्ता जर शेअर्स घेतले तर तुम्हाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचे शेअर्स फ्री मिळू शकतील। मुद्दा असा आहे की जेन्युइन कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे आणि अर्धवट ज्ञान घेऊन कोण बोलताय हे आधी पडताळून पहा। याचसाठी केलाय या रियालिटी चेकचा अट्टा।